आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको किंवा ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना असतात त्याच्या संदर्भात माहिती देत आहोत। आता खरं तर मित्रांनो, जी काही मुंबई लॉटरी आहे, मुंबई लॉटरी जी मोस्ट अवेटेड लॉटरी जी होती की जिची अनेक वर्षानुवर्षे अर्जदार वाट पाहत होते, अशी लॉटरी ही मागील काही दिवसापूर्वी जाहीर झालेली आहे। त्याचा निकाल 14 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। आपण त्यावेळी सगळ्या विजेत्याच्या मुलाखती घेतल्या होत्या, अनेक अपडेट्स आपण त्याच्या संदर्भात सातत्यानं देत आहोत किंवा दिलेले आहेत। आता महत्त्वाचं मित्रांनो, जी काही मुंबईची लॉटरी झालेली आहे ती एकूण 4082 घरांसाठी झालेली होती आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद जो काही मिळाला होता तो विक्रोळी येथील घरांसाठी मिळाला होता। जे काही 419 स्कीम कोड क्रमांक आहे त्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु आता जी काही मुंबईची लॉटरी झाली, ती लॉटरी जी काही झाली त्याच्यातील प्रत्यक्षाती संदर्भात खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि असं समजलं आहे की या मुंबई लॉटरीतील जवळजवळ 250च्या वर घरे ही अद्यापही रिकामी आहेत। अर्थातच त्या घरांना घेण्यासाठी कुणीच उरलेलं नाही आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही मुंबईची लॉटरी जाहीर झाली होती त्याच्यामध्ये अनेक विजेत्यांना घरी मिळाली होती, परंतु म्हाडाची एक पद्धत आहे की जर समजा एखाद्या विजेत्याने घर नाकारलं किंवा एखादा विजेता जर अपात्र ठरला तर त्याच्या जागी प्रत्यक्ष यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाते आणि म्हणून आतापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत एका घरासाठी एक म्हणजे जेवढे घरं असतील तेवढ्या घरांसाठी तेवढीच प्रत्यक्ष यादी लावली जात होती। 100% प्रत्यक्ष यादी लावली जात होती। म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जर 10 घरे आहेत, 10 विजेते आहेत, तर 10 विजेत्यांसाठी 10 प्रत्यक्ष यादीवर अर्जदार होते। परंतु मागील या सोडतीमध्ये, मुंबईच्या सोडतीमध्ये सर्वप्रथमच ही टक्केवारी 10%वर आणण्यात आलेली आहे। पूर्वी 100% लिस्ट लागायची, आता फक्त 10% प्रत्यक्ष यादी लावण्यात येत आहे। त्याच्या म्हणजे कारण म्हाडाने ऑलरेडी सांगितलेले आहेत की याचं डॉक्युमेंटेशन आम्ही ऑलरेडी अगोदरच करत आहोत, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आम्ही ऑलरेडी करत आहोत। पहिल्या म्हणजे अगोदरच व्हेरिफिकेशन झाल्यामुळं कुठेतरी अपात्र होणाऱ्याची संख्या ही खूप कमी असणार आणि त्याच्यामुळं जेवढी घरे आणि त्याच्यात फक्त 10% अपात्र किंवा प्रत्यक्ष यादी ठेवण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला होता। म्हणून आता हाच निर्णय कुठेतरी म्हाडाच्या अंगलट येतो का काय, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता महत्त्वाचं मित्रांनो, जी काही म्हाडाच्या लॉटरीमध्ये प्रत्यक्ष यादी लावलेली होती त्याच्यामध्ये फक्त 10% प्रत्यक्ष यादी असल्यामुळं आता मुंबई मंडळामध्ये जे कोणी विजेते होते, जे कोणी प्रत्यक्ष यादीवरील विजेते होते त्यांना ऑलरेडी इंटिमेशन लेटर दिलेले आहेत, त्यांची स्वीकृती पत्रे सुद्धा घेतलेली आहेत आणि ज्यांना घरे नको होती त्यांनी अस्वीकृत सुद्धा केलेली आहेत, सरेंडर केलेली आहेत। म्हणून आता सरेंडर करण्याची संख्या ही प्रत्यक्ष यादीपेक्षा जास्त झालेली आहे। अर्थातच जे विजेते, ज्या विजेत्यांना घरे लागलेली होती त्याच्यापैकी बऱ्याच जणांनी घरे कॅन्सल केली आहेत, कारण घरे परवडत नाही आहेत, घरांच्या किमती जास्त आहेत, लोन होत नाही आहे, पैशाची अरेंजमेंट होत नाही आहे, जमवाजमव होत नाही आहे, अशा कारणामुळे त्यांनी घरे नाकारलेली आहेत। मग ती नाकारलेली घरे प्रत्यक्षातील विजेत्यांना देण्यात आली। मग प्रत्यक्षातील विजेत्यांनी सुद्धा ती घरे बऱ्याच कारणाने नाकारलेली आहेत, कारण सेम कारण आहेत, म्हणजे घरांचे रेट जास्त आहेत, परवडणारे नाहीत किंवा ते लोन होत नाही आहे किंवा आर्थिक नियोजन करता येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की जे काही PMAY आहे किंवा जे काही अत्यल्प उत्पन्न गट आहे, आता अशा ठिकाणी अनेक जणांनी पती पत्नी दोघंही नोकरीला असताना एकानेच आपलं उत्पन्न दाखवलेलं आहे आणि एकाचं उत्पन्न हे लपून ठेवलेलं आहे आणि अशा केसेसमध्ये सुद्धा बरेच घरेही कॅन्सल झालेले किंवा रद्द झालेली आहेत। असा प्रकार जे काही 412 स्कीम कोड क्रमांक आहे PMAY पहाडी गोरेगाव, या ठिकाणी सुद्धा अनेकांनी आपण त्या इन्कम क्रायटेरियामध्ये बसावं म्हणून पती आणि पत्नी दोघंही सर्व्हिसला असताना एकाचंच उत्पन्न दाखवलेलं आहे आणि म्हणून आता कुठेतरी अशा लोकांना शोधून म्हाडाने त्यांची घरे रद्द केलेली आहेत। त्याच्यामुळे सुद्धा जे काही घरे उरलेले आहेत त्याच्यामुळे ही संख्या वाढल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे। म्हणून एकंदरीत जी काही अपात्रता किंवा पात्रता यादी आहे किंवा जे काही प्रत्यक्ष यादी आहे ती यादी आता फुलफिल झालेली आहे। प्रत्यक्ष यादीवरील सगळ्यांनाच घरे अलॉट झालेली आहेत, किंबहुना ज्यांनी नाकारली त्यांना ती घरे मिळणार नाहीत। म्हणून एकंदरीत आता हा प्रश्न आहे की नेमका जे काही घरे आहेत ती घरे 1-2 नव्हे तर तब्बल 250 पेक्षा जास्त घरे असल्याचं कुठेतरी म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे आणि ही संख्या मित्रांनो त्यामानाने बरीच मोठी आहे। कारण आपण पाहतो की म्हाडाच्या लॉटरीतून मुंबईमध्ये घर घेण्यासाठी अनेक जण धडपडत असतात।
आणि मागील 4 वर्षांतर पहिल्यांदा ही लॉटरी जाहीर झाली. म्हणजे मागची 4 वर्ष लॉटरी झाली नव्हती. सन 2019ची शेवटची लॉटरी होती, ती सुद्धा 217 घरांसाठी. त्याच्यानंतर मुंबई मंडळाची एकही लॉटरी झालेली नाही. आणि आता अनेक वर्षानंतर, तब्बल 3 ते 4 वर्षांतर लॉटरी आल्यामुळं अनेकांच्या आशा, अनेकांच्या आकांक्षा ह्या उंचावल्या होत्या. परंतु त्यालाही कुठेतरी हाताळ फासला गेला. किमती म्हणा किंवा जे काही रेट्स म्हणा किंवा उत्पन्न गट आणि घरांची किंमत याचा रेशो कुठेतरी जुळला नाही आणि म्हणून अनेकांनी घरे रद्द केलेले आपण पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 413 वडाळा, अँटॉफिल वडाळा या ठिकाणची अत्यल्प उत्पन्न गटाची घरे ही 40 लाख रुपयाला आहेत. म्हणजे जे कोणी अत्यल्प उत्पन्न गटामध्ये तो 40 लाखाची घरे कसा घेऊ शकतो हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि अनेकांनी घरे कॅन्सल केलेली आहेत. किंवा मी सांगितलं की लोनसाठी अनेक जण धडपड देत होते, पण त्यांना सुद्धा लोन झाले नाही. त्याच्यामध्ये म्हाडाने अजून एक दुसरा नियम लावला की फाईन म्हणजे जे काही पेनल्टी आहे ती पेनल्टी सुद्धा लावायला म्हाडाने सुरुवात केलेली आहे. आणि अशा वेळेस लोकांनी पेनल्टीची झंझट नको म्हणून घरे सुद्धा रद्द करून टाकलेली आहेत. म्हणून म्हाडाने हाही विचार करणं आवश्यक होतं की ही पेनल्टी लावणं खरंच गरजेचं होतं का, किंवा थोडा अजून अवधी देणं आवश्यक होतं. जे कोणी विजेते धडपडत आहेत किंवा जे कोणी विजेते बँकेचे खेटे घालत आहेत, जे कोणी विजेते डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत, अशाला मात्र थोडाफार वेळ देणं आवश्यक होतं. कारण 19 ऑक्टोबरला याची तारीख संपलेली आहे आणि त्याच्यानंतर 10% प्रमाणे प्रत्येक घरावरती व्याज लावलं जात आहे. आणि आज त्याची अंतिम तारीख मित्रांनो, आज तुम्हाला जे काही 25% रक्कम आहे ती आजपर्यंत रात्रीपर्यंत तुम्हाला ही 25% रक्कम भरायची आहे. जर ती भरली नाही तर तुमचं घरी रद्द होऊ शकतं. आणि म्हणून कुठेतरी जे काही पॅनल्टी आहे ती पॅनल्टी सुद्धा लावली जात आहे. आणि काही काही ठिकाणी तर असं बोललं जातं की ओसी सुद्धा आली नाही, त्याही ठिकाणी पॅनल्टी लावली जात आहे. म्हणून अनेकदा हाही प्रश्न केला गेला की जर म्हाडाकडून जर पॅनल्टी लावत असेल, आम्हाला जर पैसे भरायला उशीर झाल्यामुळं म्हाडा पेनल्टी लावत असेल, तर म्हाडाला जर पोझिशनला उशीर झाला तर यावेळेस काय करायला पाहिजे असाही अनेकदा प्रश्न विचारला गेला आहे. म्हणून जे काही म्हाडाकडून नियम ठरवले जातात त्याचं कुठेतरी व्यवस्थित विचारमंथन करणं आवश्यक आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना ही घरे सोयीस्करित्या घेता येतील. म्हणून आता जे काही प्रत्यक्ष यादी मित्रांनो, प्रत्यक्ष यादीमध्ये जे काही अर्जदार उरलेले नाहीत, एकही अर्जदार आता उरलेला नाही. आणि आता म्हणून या प्रत्यक्ष दिलेल्या घरांचं काय करायचं, किंवा आता ही जी काही घरे आहेत ती पुढील लॉटरीमध्ये समावेश केली जाऊ शकतात. किंवा म्हाडाला हाही चान्स आहे की पुन्हा त्या घरांची लॉटरी म्हणजे याच वर्षी ते लॉटरी काढू शकते, किंवा या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ही या 250 घरांची म्हणजे 250 पेक्षा जास्त जर या घरांची संख्या 200, 300, 400 असेल तर नक्कीच म्हाडा या घरांची लॉटरी पुन्हा काढू शकते. किंवा ते काही संयुक्तिक आहे, कारण पुढील लॉटरी जी काही येणार आहे मित्रांनो मुंबई मंडळाची ती 2025 मध्ये येईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला 1.5 ते 2 वर्ष थांबावं लागणार आहे. आणि 1.5 ते 2 वर्षापर्यंत ही सगळी घरे जी आता रेडी होत आलेली किंवा रेडी टू मूव्ह आहेत ती घरे जर बंद ठेवली तर याच्यामध्ये म्हाडाचं अतोनात नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की या घरांसाठी म्हाडा लवकरच दुसरी जाहिरात काढू शकतं. कारण कोकण मंडळातून पाहिलं, कोकण मंडळामध्ये जी काही घरी रिकामी होती त्यांची पुन्हा लॉटरी काढली गेली आहे किंवा त्याची पुन्हा जाहिरात काढण्यात आलेली आहे. आणि म्हणून कुठेतरी अशी एक अपेक्षा आहे की याही घरांची लॉटरी म्हाडाकडून काढली जाऊ शकते. आणि ज्यांना घरी घेता आली नाही त्यांना मात्र या लॉटरीमध्ये नक्कीच घरे घेण्याची संधी एक मिळू शकते. हा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. या संदर्भात म्हाडातून कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. म्हणून एकच ऑप्शन आहे म्हाडाकडे, ही घरे एकतर पुढील लॉटरीमध्ये समावेश करावी किंवा ती तशीच पडून राहावी असा एक म्हाडाकडे ऑप्शन आहे. म्हणून आता आपल्याला पाहावं लागणार आहे की नेमका या 250 पेक्षा जास्त जी काही घरे रिकामी आहेत त्या घरांची नेमका म्हाडा काय करणार आहे हेच आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलचं व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या चॅनलचं फेसबुक पेज आहे आर के प्रॉपर्टी न्यूज, फेसबुक पेज, व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनल हे तीनही प्रॉपरली वर्क आहेत. आणि म्हणून तुम्ही जर ते फॉलो केलं नसेल तर नक्कीच ते फॉलो करून घ्या. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.